नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करणार आहोत मस्त अशी आंबट गोड चवीची ताकाची कढी. त्याचबरोबर कांदा घालून केलेली भजी किंवा त्याला तुम्ही पकोडेसुद्धा म्हणू शकता. कढी करण्यासाठी इथे मी ताक घेतले आहे. तुम्ही या ठिकाणी दह्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी ताक घेताना मीडियम आंबट घेतले आहे, म्हणजे खूप आंबटसुद्धा नाही आणि जास्त गोडसुद्धा नाही, अशा चवीचे घेतले आहे. आणि ताक घेताना मी अर्धा लिटर घेतले आहे. आता कढीच्या फोडणीला लागणारे साहित्य आपण पाहू. इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये 4 काळे मिरी, 1 तुकडा दालचिनीचा, 2 लवंगा, 2 ते 3 वेलचीची साले किंवा एखादी वेलचीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणखीन चक्री फुलाच्या 2 पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरीसुद्धा घेतली आहे. इथे मी खडे मसाले घेतले आहेत. त्याचा स्वाद अगदी कढीला एकदम मस्त असा लागतो. 2 ते 3 सुक्या मिरच्यांचे तुकडे घेतले आहेत, पण या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. चमचा भरून आल्याचा कीस घेतला आहे. आणखीन 10-12 कढीपत्त्याची पानेसुद्धा घेतली आहेत. आता आपण कढीची फोडणी करूया. त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घेतले आहे आणि तूप छान असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायचे आहे. आणखीन आपण जे खडे मसाले घेतले होते ते सुद्धा घालायचे आहेत. मसाले छान असे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत. मिरच्यासुद्धा तुपामध्ये छान परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा पीठ घालायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बेसनचे पीठ किंवा तांदळाचे पीठ किंवा मक्याचे पीठ किंवा जोंधळ्याचे पीठ कोणतेही पीठ घालू शकता. फक्त गव्हाचे पीठ घालू नका, त्यामुळे कढी चिकट अशी होईल. आता हे पीठ तुपामध्ये गुलाबी होईपर्यंत भाजायचे आहे. कढी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. पीठ छान गुलाबी झाल्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आणखीन किसलेले आलेसुद्धा घालायचे आहे. आता हे सर्व साहित्य तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे आणि मग त्यामध्ये 1 वाटी भरून पाणी ओतायचे आहे. पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 2 टीस्पून साखर घालायची आहे. साखरेचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता हे मिश्रण व्यवस्थित असे ढवळायचे आहे. हे पहा, मिश्रण आता थोडेसे घट्ट झाले आहे आणि ह्या सर्व मसाल्यांचा फ्लेवर आहे तो या पाण्यामध्ये उतरला आहे. असे केल्यामुळे कढीला सुद्धा अगदी मसाल्यांचा फ्लेवर अगदी व्यवस्थित येतो. कढी आपण उकळू शकत नाही, त्यामुळे हे आधीच उकळून घ्यायचे आहे. आता ह्या फोडणीच्या पाण्यामध्ये आपण जे ताक घेतले होते ते सर्व ओतायचे आहे. आणखीन गॅस बारीक करून कढी सतत ढवळत राहायची आहे. कढी ढवळताना अजिबात थांबायचं नाही, नाहीतर कढी फुटू शकते. कढी करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे, त्यामुळे रेसिपी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि ही माझी कढी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला 1 लाईक नक्की करा. आणखीन चॅनलवर रेसिपी प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. इथे आता कढी मस्त अशी कडकडीत गरम झाली आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि चमचा भरून कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे. या कढीमध्ये मी आले लसणीची पेस्ट न वापरता नुसते आले वापरले आहे, पण जर का तुम्हाला आले लसणीची पेस्ट घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आता इथे अजिबात न थांबता 1 मिनिटभर बारीक गॅसवरती कढी अशी सतत हलवत राहायची आहे, म्हणजे कढी ना फुटणार नाही. यामध्ये कलरसाठी हळद पण घालू शकता. हे पहा, कढी आता इथे तयार झाली आहे. आता पकोडा करण्यासाठी इथे मी 1 बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घातले आहे. पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे. ह्या कढी पकोड्याला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. आता यामध्ये 2 चमचे बेसन आणि 2 चमचे मक्याचे पीठ घातले आहे आणि चमचाभर कसुरी मेथी घालायची आहे. इथे मी मक्याचे पीठ घातले आहे, पण तुम्ही तांदळाचे पीठ घालणार असाल तर ते घातले तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून पीठ भिजवायचे आहे. पीठ थोडे सैलसरच ठेवायचे आहे, फार घट्ट नाही ठेवायचे. आता इथे कढईमध्ये तेल तापले आहे. आता त्यामध्ये छोटे छोटे पकोडे सोडायचे आहेत. पकोडे सोडताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि 10 ते 15 सेकंदांनी गॅसची फ्लेम नंतर कमी करायची आहे आणि पकोडे छान असे कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत. काय होतं, रेसिपी तर सगळेच करतात, रेसिपीला लागणारे पदार्थसुद्धा सगळ्यांचे सेमच असतात, पण रेसिपी करण्याची पद्धत थोडी वेगळी असेल तर चवीतसुद्धा फरक पडतो. अशाच वेगळ्या आणि हटके रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा. हे पहा, इथे आता पकोडे छान असे तळून झाले आहेत आणि त्याला गोल्डन ब्राऊन कलरसुद्धा आला आहे. आता आपण कढी सर्व करूया. मस्त असा गरमागरम भात आणि आंबट गोड चवीची कढी आणि त्यामध्ये कुरकुरीत असे पकोडे, मस्त असा बेत तुम्हीसुद्धा करून पहा.
इथे मी कढीमध्ये हळद नाही घातली आहे, पण तुम्ही हवी तर घालू शकता. अशी ही कढी पकोडाची रेसिपी आवडली असेल त्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.